मी चेअरमन बँकेचा असताना मलाही अनेकदा साखर कारखान्यांच्या लोकांनी अप्रोच केला होता. मी ठाणे जिल्ह्याच्या बाहेर कर्ज द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका त्या काळात घेतली. तर आपली बँक सुस्थितीत आहे. बाकीच्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या बँका साखर कारखान्याने दिलेल्या कर्जामुळे डबघाईला गेल्या होत्या. आपल्या बँकेची परिस्थिती तशी येऊ नये अशा प्रकारची माझी मानसिकता होती. आता ही जी माहिती अंतर्गत मिळते, डिटेल माहिती माझ्याकडे नाही, पण बऱ्याचशा साखर कारखान्याने दिलेले कर्ज हे NPAमध्ये गेलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीतून आपल्याला वर यायचं असेल तर शेवटी परिवर्तन पॅनल आम्ही त्याच्यासाठी तयार केलं आहे. आणि परिवर्तन पॅनलला लोकांनी सहकार्य करावं, याच्यासाठी या निवडणुकीमध्ये लोकांनी योगदान द्यावं अशा प्रकारची माझी भूमिका आहे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सर्वच निवडणुका झालेल्या आहेत. पण तरी देखील राज्यामध्ये निवडणुकीची गरमागरमी आहे, ती म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकांची. संपूर्ण राज्यभर निवडणुका चालू आहेत, पण यामध्ये सर्वात जास्त जर राजकारण किंवा सर्वात जास्त हॉट कुठल्या जिल्हा बँकेच्या निवडणूक झाल्या असतील किंवा होत असतील तर ते आहे ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या. आणि या बँकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं इतका का रस सर्व राजकीय नेत्यांनी घेतलेला आहे? नेमकं ह्या बँका किंवा या निवडणुका ज्या आहेत ह्या लोकांच्या नक्कीच फायद्याच्या आहेत का? ह्या लोकांसाठीच निवडणुका आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणार आहेत कपिलजी पाटील साहेब. माजी केंद्रीय मंत्री आहेत ते, आणि या जिल्हा बँके निवडणुकीमध्ये अत्यंत सक्रिय पद्धतीनं त्यांनी सगळ्या या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे. पाटील साहेब, लोकसभा असेल, विधानसभा, या सार्वत्रिक निवडणुका असतात, या लोकांच्या निवडणुका असतात. त्यामध्ये लोक मतदान करतात किंवा त्यांना यातून काहीतरी मिळणार असतं. मग एक जिल्हा बँकेची निवडणूक, यातून लोकांना काय मिळणार आहे? आणि त्याकरताच राजकीय नेते इतके सक्रिय झाले याच्यामध्ये. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही 27 तारखेला होत आहे. खरं तर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतीशी संबंधित कर्ज वाटप ह्या बँकेच्या माध्यमातून होत असते. पण ठाणे जिल्ह्याचं फार मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असल्यामुळे शेती आपल्याकडे कमी पडली. आपण जर इतर जिल्हा बँकांची तुलना करत गेलो तर इतर बँकांमध्ये शेतीचं कर्ज त्यांचं जे त्यांना टार्गेट दिलं जाते वर्षाला ते 1500 कोटी 1700 कोटी अशा प्रकारचं. आता आपण म्हटलं की आता मुद्दा तोच होता की शेतीचा विषयाला राज्यात विधानसभा असेल, आता अधिवेशनात शेतीचा मुद्दा सुरू आहे कर्जमाफी करण्यावरून. मग इथं नागरीकरण आपण सांगत होतो नागरीकरण आहे, मग त्या बँकेचा मग आपल्याला कसा फायदा? सांगतो, आपल्याकडे नागरीकरण झालं असल्यामुळे शेतीचं कर्ज हे 250-200 कोटीचा टार्गेटने आपल्याला द्यावं लागतं. मग बँकेला नफा मिळवण्यासाठी इतर ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. मग त्याच्यासाठी नाबार्डकडून, रिझर्व्ह बँकेकडून, राज्य सरकार, केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणून, जसं हाऊसिंग सोसायट्या आहेत, हाऊसिंग सोसायट्याला स्वतःच त्यांची जर सोसायटी डेव्हलप करायची असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कमी दरामध्ये त्यांना कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे हे नागरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्यांना कर्ज दिले जाते आणि त्या कर्जाच्या माध्यमातून ते स्वतः त्यांच्या सोसायट्या हे डेव्हलप करतात. म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट सोसायटीत राहणारे लोक हे स्वतः बिल्डर म्हणून काम करू शकतात. त्याचप्रमाणे शेती सोसायट्या ज्या आहेत आपल्याकडे, त्या शेती सोसायट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पोराला बँकेत येण्याची सुद्धा काही त्याला धंदा करायचा असेल तर बँकेत येण्याची आवश्यकता लागत नाही. त्याला सेवा सोसायटीच्या माध्यमातूनच एखाद्या व्यवसायाला कर्ज घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो. एखादी गाडी घ्यायची असेल तर ती गाडीसुद्धा तो सेवा सोसायटीच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर परिणाम करणारी ही बँक आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये बँकेशी संलग्नित 40,000 बचत गट आहेत आणि 40,000 बचत गट, आपण ॲव्हरेज एका बचत गटात जर 10 महिला पकडल्या तर 4 लाख महिलांचा समूह तयार होतो. आणि खऱ्या अर्थाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार ह्या फार मोठ्या बाजारपेठा आणि आपल्या बँकेला लगत आहेत. त्याच्यामुळे या बचत गटाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अशा प्रकारचा प्रयोग झाला नाही. ज्या योजनांचा फायदा बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी महिलांना मिळाला हवा तो आपल्याला देता आला नाही. म्हणून कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी जी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून दररोजात उपयोगात येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूची निर्मिती केली. तुम्ही हे समजवलं आहे की कशा रीतीनं आता इथं शेतकरी कमी राहिलेले आहेत किंवा
तसा तो मुद्दा जो शेतकऱ्यांचा तो इथे तितका नाही आहे. पण ही बँक महाराष्ट्रातील नंबर 1 बँक आहे, देशातील नंबर 2ची बँक आहे. काही हजार कोटींचं टर्नओव्हर या बँकेचं आहे. 14,000 कोटी 14,000 कोटींचं या बँकेचं टर्नओव्हर आहे. मग असं असताना आता तुम्ही वेगवेगळ्या योजना सांगत होता, 14,000 कोटी. 14,000 कोटींची वेगवेगळ्या तुम्ही योजना सांगितल्या की सेल्फ डेव्हलपमेंट आहे किंवा विविध क्षेत्रा माध्यमातून कर्ज मिळतात वगैरे. पण आजच्या घडीला ह्या ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यातील जे सामान्य नागरिक आहेत, जसं तुम्ही आता एक उदाहरण दिलं की सेल्फ डेव्हलपमेंट, ह्याच्या व्यतिरिक्त काय बँकेचा फायदा लोकांना, व लोकांनी या बँकेच्या निवडणुकीत रस का घ्यावा? नाही, ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बँकेमध्ये अनेक आपण अशी उदाहरणं बघतो की बऱ्याचशा बँका डबघाईला गेल्या. काही साखर कारखान्यांना कर्ज दिली गेली, ती थकीत राहिली, शासनाची हमी नसताना दिली गेली, मग त्या बँका डबघाईला गेल्या. आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांना कर्ज दिलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी चेअरमन बँकेचा असताना मलाही अनेकदा साखर कारखान्यांच्या लोकांनी अप्रोच केला होता. मी ठाणे जिल्ह्याच्या बाहेर कर्ज द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका त्या काळात घेतली. तर आपली बँक सुस्थितीत आहे. बाकीच्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या बँका साखर कारखान्याने दिलेल्या कर्जामुळे डबघाईला गेल्या होत्या. आपल्या बँकेची परिस्थिती तशी येऊ नये अशा प्रकारची माझी मानसिकता होती. आता ही जी माहिती अंतर्गत मिळते, डिटेल माहिती माझ्याकडे नाही, पण बऱ्याचशा साखर कारखान्यांना दिलेले कर्ज हे NPAमध्ये गेलेलं आहे. बुडीत देशात गेलेले. बुडीत नाही गेले, NPA म्हणजे थकीत झालं. मी वेळेवर हप्त्याने भरलं की ते NPAमध्ये जाते. मी मार्चला तुम्हाला जी काही देय रक्कम आहे बँकेची ती भरली नाही की ते खातं तुमचं NPAमध्ये जाते. आणि म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीतून आपल्याला वर यायचं असेल तर शेवटी परिवर्तन पॅनल आम्ही त्याच्यासाठी तयार केलं आहे आणि परिवर्तन पॅनलला लोकांनी सहकार्य करावं, याच्यासाठी या निवडणुकीमध्ये लोकांनी योगदान द्यावं अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि परिवर्तन पॅनल लोकांनी योगदान द्यावं, लोकांनी आपल्याला निवडून द्यावं, आपल्या सगळ्या सदस्यांना मतदान करावं, हे प्रत्येकजणच मागणी करते. पण मग तुम्ही परत तोच प्रश्न की सेल्फ डेव्हलपमेंट झाली, एखाद्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला किंवा मी जेवढा अभ्यास केला तर या बँकेचा, शैक्षणिक कर्ज असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज असेल, ह्या योजनांचा लाभ घेता येतो का लोकांना? निश्चित. शैक्षणिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जेवढ्या सोप्या पद्धतीने देता येतो तेवढ्या सोप्या पद्धतीने कुठल्याच बँकेतून देता येत नाही. कारण शैक्षणिक कर्ज देताना शेतकऱ्याचा पोरगा जर शिक्षणासाठी जात असेल, त्याला 25 लाख 50 लाख कर्ज पाहिजे असेल तर त्याला आपल्या शेतीचा 7/12 गॅरंटी म्हणून दिला, गॅरंटर देऊन कोलॅटरल गॅरंटर म्हणून दिला तर त्याला सहजपणाने शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होते. म्हणजे अनेक सुविधांच्या माध्यमातून आपल्या अनेक शेतकऱ्यांची पोरं विदेशात जाऊन शिक्षण घेऊन आली, कर्ज घेतलं, ते कर्ज त्यांनी फेडलंही. म्हणजे अशा अनेक तरुणांना आपण उभं राहण्याचं काम केलं. दुसरं, केंद्र सरकारच्या योजना येतात, राज्य सरकारच्या योजना येतात. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजनांच्या ज्या काही लाभ असतात शेतकऱ्यांच्यासाठी, ते सगळे लाभ जे आहेत ते ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जातात. म्हणून DBT जी प्रधानमंत्र्यांनी योजना आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याच्यात ह्या डिस्ट्रिक्ट बँकेच्या माध्यमातून ह्या योजना जातात. केंद्रात सरकार भाजपाचं, राज्यात सरकार भाजपाचं, देशात एक नंबरचा पक्ष भाजप, आणि ठाणे जिल्ह्याची बँक भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कधी लढलो नाही. म्हणून आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असं एकत्र पॅनल करून ही बँक ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं सरकार आपलं असल्यामुळे अजून चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आपल्याला स्कीम आणता येतील याच्यासाठी ही आम्ही लढत आहोत. आणि निश्चितपणाने याच्यातनं तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, आणखीन एक प्रश्न होता, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आणखीन एक प्रश्न होता की बऱ्याचशा सोसायट्या ज्या आहेत ते सोसायटीचे शेअर्स होल्डर आहेत किंवा असे काही लोक आहेत की जे मतदार आहेत, मग त्या मतदारांना या बँकेचा कसा फायदा होऊ शकतो? त्यांनी कुठल्या योजनेतून किंवा कशा रीतीने बँकेतून संलग्न होऊन बँकेशी त्यांचा संबंध वाढू शकतो? आणि त्याविषयी बँकेकडनं कर्ज घेतल्याशिवाय किंवा बँकेचा सभासद झाल्याशिवाय मतदार होता येत नाही. आपण 1,000 रुपये भरून बँकेचा सभासद आपल्याला होता येतो. आणि सभासद होऊन तुम्हाला बँकेमध्ये निवडणूक लढायची असेल तर तुम्ही कर्ज घेतलेलं असलं पाहिजे. अशा प्रकारची ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ह्याचा सभासद असलेल्या प्रत्येक माणसाला ज्या बँकेच्या नियमामध्ये बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या नियमामध्ये बसणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून
निश्चितपणाने व्यवसायासाठी असेल, घर बांधण्यासाठी असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, मुलांच्या लग्नासाठी असेल, अशा अनेक योजना तुम्हाला हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून स्वतःची सोसायटी रिडेव्हलप करायची असेल तर त्याच्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. हा सगळा जो आता मतदार किती आहेत? आता 4021 मतदार आहेत. ठाणे आणि पालघर पूर्ण. वेगवेगळ्या कॅटेगरीत आहेत. मग ह्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरी कोणत्या साधारण? कॅटेगरी आता हाऊसिंगमध्ये 2600 मतदार आहेत. आमच्या पतपेढीमध्ये 700 आणि समथिंग काहीतरी आहेत. मजूरमध्ये 450 समथिंग काहीतरी आहेत. अशा ह्याच्यामध्ये तुमच्या सेवा संस्थांमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 400 मतदार आहेत. असे सगळे एकूण 4021 मतदार आता आहेत. म्हणजे सभासद अनेक आहेत, पण सभासद असले तरी 1000 रुपये भरून तुम्ही बँकेचे जर सभासदत्व घेतलं नसेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळत नाही. काही लोकांनी 1000 रुपये भरून सभासदत्व घेतलं, परंतु मतदान प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा ठराव मागितले जातात. मतदान करण्याचा अधिकार, मतदानाला उभं राहण्याचा अधिकार, याच्यासाठी त्या संस्थेचा ठराव मागितला. त्याला एक मुदत असते. त्या मुदतीत तुमचा ठराव जर गेला नाही तर तुम्हाला मतदान करता येत नाही. तुम्ही सभासद असूनही मतदान करू शकत नाही. म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला ठराव द्यावा लागतो. ते ठराव 4021 लोकांनी दिले, म्हणून आज 4021 लोक मतदार आहेत. बरं, हे तर मगाशी तुम्ही मुद्दा काढला की याच्यामध्ये भाजप ही निवडणूक कधी भाजप म्हणून लढली नव्हती, पण यंदा कधी नव्हे तर या निवडणुकीमध्ये राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की कोणता पक्ष, कोणती आघाडी, कोणती युती, कोणती महायुती हे स्पष्ट होत नाही आहे. आता हे सगळं कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन मतदारच दूर करतील. कारण प्रश्न तुमचा बरोबर आहे. शेवटी कसं आहे, ते कारण तुम्हाला म्हणतो, बऱ्याच मतदारांची आम्ही जेव्हा चर्चा केली ना, प्रश्न असा आहे. पण मतदारांचं म्हणणं काय की मला एका आमदाराने फोन केला तो ह्या पक्षाचा आहे आणि त्याच्यात दुसऱ्या पॅनलमध्ये माणसाने फोन केला तो दुसऱ्या अगदी बरोबर पक्षाचा आहे. आहे. पण पण मतदार संभ्रमात आहेत ना याच्यामुळे. मुद्दा असा आहे, मी काय सांगतो की बऱ्याचदा माझ्यावर आरोप झाला की आधी तुम्ही पॅनल जाहीर केलं, घाई केली, हे केलं, ते केलं. मी अनेकदा सांगितलं मी 10 जूनला पॅनल जाहीर केलं. माझ्या आधी काही उमेदवार प्रचाराला लागले होते. आता 10 जूनला मी पॅनल जाहीर केलं. आमच्यासोबत शिवसेना आहे, आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे. कोणी असं नाकारलं आहे का की हे आमचे उमेदवार आहेत, यांना मत देऊ नका, हे तिकडे गेलेत पण हे आमचे उमेदवार नाहीत, असं कोण बोललं आहे का? नाही बोलला. मग एक गणित मला कळत नाही. सहकार त्याच्यामुळे- पॅनलमध्ये पण शिवसेनेची लोक, भाजपची लोक, राष्ट्रवादी काँग्रेसची लोक, या पॅनलमध्ये पण लोक, आणि लोकांना जेव्हा फोन येत आहेत तेव्हा हा आमच्या पक्षाचा आहे, तो ह्या पॅनलचा, हा आमच्या पक्षाचा. Generally काय होते की राजकारण झालं की नाही यावेळी? सहकारामध्ये पक्ष पातळीवर निवडणुका लढल्या जात नाही, चिन्ह नसते. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे पॅनल होत असतात. आणि हे पॅनल अनेकदा झालेले, साखर कारखान्यात असतील, तुमच्या सूतगिरणीत असतील, बँकांमध्ये असतील, वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन आपलं पॅनल करत असतात आणि त्या पॅनलच्या माध्यमातून एक निशाणी घेऊन निवडणूक लढत असतात. तसं या ठिकाणी झालं. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका जेव्हा लढल्या जातात तेव्हा इकडे तिकडे लोक जाऊ शकतात. परंतु आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पष्टपणाने भूमिका अशी घेतली होती की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण हे लढलं पाहिजे. भले सहकारात पक्ष नसेल, पक्षाचं चिन्ह नसेल, पण भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे, हा सगळा एकत्र राहिलं पाहिजे. आता एका आमच्या सहकार्याला नाही वाटलं एकत्र राहावं, पण हे कुठेतरी आमची भूमिका पसंत नसेल, पण पण हे कुठेतरी वर्चस्व स्थापन करण्याचं होतं. कारण का या- पालघर जिल्हा झाला, याचं- ठाणे जिल्हा झाला, आता 2 जिल्हे वेगळे झालेत, पण त्यात याचं- एकत्र आहे तरी पण असं एक वर्चस्व पाहिजे कुठेतरी पक्षाचं किंवा याचं उत्तर जे आहे व्यक्तीचं. ना, ज्याला हा प्रश्न पडला आणि जे आज पक्षासोबत नाही त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. आम्हाला असं वाटतं की आपल्या नाही, पण तुमचा पण आरोप केला जातो ना की तुम्हाला तुमचं वर्चस्व स्थापन करायचं आहे किंवा एक नाही, वर्चस्व. माझं काय वर्चस्व स्थापन करायचं? मी सरपंचापासून केंद्रात मंत्री होण्यापर्यंत पक्षाच्या माध्यमातून मजल मारली. मोदीजींनी मला मंत्री केला, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मंत्री झालो, पक्षाने मंत्री केला. आता वर्चस्व काय निर्माण करायचं? पण मग तरी देखील कपिल पाटील यांनी यावेळी इंटरेस्ट का घेतला? ही गोष्ट अशी आहे की कपिल पाटील गेल्या 6 महिन्यापासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी प्रयत्न करत होते. मी हितेंद्र ठाकूरांना भेटलो. त्यांनी सांगितलं आपण 3 दिवसात बसू. 6 महिन्यापासून सतत संपर्कात होतो. तुमच्याशी अमुक बसेल, तमुक बसेल, तमुक बसेल, एकही कधी कोणी बसायला आला नाही. फॉर्म भरायची शेवटची मुदत झाली, फॉर्म भरल्यानंतर बसू नाही. फॉर्म भरून झाले, फॉर्म काढण्याची मुदत आली तरी पण कोणी बसलं नाही. मग आता असं कोणी आपल्याला नजरअंदाज करत असेल
तर शेवटी पक्षाच्या अध्यक्षांनी मला फोन करून सांगितलं की आपलं पॅनल झालं पाहिजे. मी आधी इंटरेस्टही दाखवला नाही किंवा साहेब आपले लोक उलटे सुलटे इकडे तिकडे जातात, तर मला काय इंटरेस्ट आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मी सांगितलं तुम्ही सांगता म्हणून मी करतो, तुम्ही सांगता म्हणून मी करतो. त्यांनी मला पूर्णपणाने सांगितले पार्टी तुमच्या पाठीशी उभी राहील, तुम्ही लीड करा. मी आज एक उदाहरण बघितलं मी की कोणत्याही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील या निवडणुकीत एवढा रस घेतला नव्हता तेवढा रवींद्र चव्हाण यांनी रस घेतलेला आहे. त्यांनी एक व्हिडिओ आव्हानात्मक टाकलेला आहे की कसं मतदान करायचं, का बँक महत्त्वाची आहे, जसं मग तुम्ही सांगितलं केंद्रापासून राज्यसरकारपर्यंत. मग त्यांनी पण एवढा इंटरेस्ट घेतला आहे. त्याने व्हिडिओ टाकला, त्यांना मी धन्यवाद देईन. त्याचं कारण असं आहे की कुठल्या प्रदेशाध्यक्षाला असं वाटणार नाही की ही जिल्हा मध्यवर्ती बँक जिच्याची ठेवी 14,000 कोटीच्या आहेत, त्या जिल्ह्यावर दोन्ही जिल्ह्यांवर परिणाम करणारी अर्थव्यवस्था ज्या बँकेच्या माध्यमातून चालते त्या बँकेवर आपल्या पक्षाचं वर्चस्व असू नये असं कोणाला वाटणार नाही. आणि मुद्दा असा आहे की रवींद्र चव्हाण साहेब हे फक्त प्रदेशाध्यक्ष नाही आहेत ना, ते ह्या ठाणे जिल्ह्याचे आहेत. मग त्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या बँकेमध्ये त्यांनी इंटरेस्ट नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा. ठाणे जिल्ह्याची बँक आहे आणि ठाणे जिल्ह्याच्या बँकेमध्ये साहजिकच ते इंटरेस्ट घेणार, शेवटी होम पिच आहे ना. पण तुमचा बिनविरोध निवडणुकीचा जो तुमचा मुद्दा आहे ह्या मुद्द्याला अनेकांनी बगल दिली किंवा हा मुद्दा तितपत होऊ शकला नाही. जर बिनविरोध झाला असतं, ही सगळी निवडणूक झाली असती तर आज काय चित्र असतं आणि कशा रीतीनं बँकेला देखील फायदा झाला असता? नाही, बिनविरोध झाल्याने बँकेला काय फायदा होणार? बिनविरोध सुरळीत कामकाज आणि एवढं असं सगळं काही नाही. बँकेचं काय कामकाज हे नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चालवावं लागते. सहकार खात्याच्या नियमानुसार बँकेचं कामकाज चालवायला लागते. तुम्ही बिनविरोध निवडून आले म्हणून या नियमाला बगल देऊन तुम्ही काम नाही करू शकत. त्यामुळे जी प्रक्रिया सोपी झाली असती, प्रक्रिया सोपी झाली असती, मतदानाला लोकांना जावं लागलं नसतं. पण आमचा विरोध कुठे होता? आम्ही तर 6 महिन्यापासून प्रयत्न करतच होतो, कोणी रिस्पॉन्सच दिला नाही. हा आमचा दोष नाही, त्यांचा दोष आहे. उलट जनतेने ह्या मतदानाला 27 तारखेच्या मतदानाच्या वेळेला ज्या लोकांनी बिनविरोध होऊ दिली नाही त्यांना खऱ्या अर्थाने परिवर्तन पॅनलला मतदान करून त्यांना समजवलं पाहिजे की तुम्ही बिनविरोध करण्यासाठी विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या विरोधात परिवर्तन पॅनलला मदत केली. पण तुम्ही एक गोष्ट मान्य करता की यावेळेस या निवडणुकीमध्ये जेवढं नको होतं त्यावेळी जास्त राजकारण झालं आहे, राजकीय हस्तक्षेप झाला आहे? नाही, राजकारण कुठल्या निवडणुकीत होत नाही. बँक निवडणूक याच्यात कधी पाहायला गेलं नव्हतं. सहकार मागच्या वेळेलाही होतं, एवढं नव्हतं. मागच्या वेळेला होतं, पण मागच्या वेळेला असे दिग्गज उमेदवार नव्हते, त्याच्यामुळे कोणी लक्ष नाही घातलं. आता कसं केलं, मग असं चित्र उभं केलं की कपिल पाटील एकटाच आहे आणि बाकी सगळे पक्षाचे मोठे मोठे पत्रकार परिषद घेतले, मोठे मोठे लीडर त्या ठिकाणी बोलवले आणि मग आमची ही एक सभा झाली. त्या सभेला भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सगळेच लीडरशिप त्या ठिकाणी उपस्थित होती, एक व्यक्ती सोडले तर. त्याच्यामुळे एका पक्षाच्या पाठीमागे पक्षाचं पॅनल असल्यानंतर एक पक्षाच्या पाठीमागे. पण प्रदेशाध्यक्ष बोलताना देखील अनेक वेळा बोललेत की भले आता निवडणुकीत ते आमच्यासोबत नसले, निवडणूक झाल्यानंतर आमच्यासोबत ते येतील. म्हणजे सध्या राजकारण जे केंद्र राज्यात सुरू आहे की निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी गणित बदलतात, तसं काय का? तो त्यांचा काय आत्मविश्वास आहे, त्यांना अनेक गोष्टी, ते प्रदेशाध्यक्ष आहेत बरोबर, त्यांची रणनीती त्यांना माहिती असते. त्या रणनीतीवर मी भाष्य करणं उचित नाही. त्यांना वाटत असेल की पलीकडच्या पॅनलमध्ये आपल्या पक्षाची लोकं कोणी निवडून आली असतील तर ती आपल्यासोबत आली पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी ठेवणं याच्यात गैर काही नाही. कारण शेवटी ज्यांना कोणाला ताकद आहे मिळालेली आहे ती पक्षाच्याच माध्यमातून मिळालेली आहे. मी असलो तरी मला जी ताकद आहे ती पक्षाचीच आहे. मी स्वतःला काही प्रकाशपेक्षा मोठा श्रेष्ठ समजत नाही आणि या पक्षाचं घोषवाक्यच आहे, आधी देश मग पक्ष आणि मग स्वतः. आता समजा कोणाला वाटत असेल की मी पक्षापेक्षा मोठा आहे आणि त्यांनी पक्षाला आव्हान देण्याचं काम केलं असेल तर भारतीय जनता पक्षाचे मतदार किंवा ह्या बँकेचे मतदार, भारतीय जनता पक्षाचे बोलण्यापेक्षा या बँकेचे मतदार निश्चितपणाने ह्या 27 तारखेला विचारपूर्वक मतदान करतील आणि परिवर्तन पॅनलला मदत करतील, निवडून देतील. नक्कीच. तर हे होते कपिलजी पाटील. मुळात हा सगळा जो निवडणुकीचा निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ही दरवर्षी मी पाहतो किंवा दर 5 वर्षांनी या सगळ्या घडामोडी घडतात. पण मी वारंवार तोच त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला की यंदा एवढं काय झालेलं आहे की ह्या निवडणुकीमध्ये राजकारण, राजकीय व्यक्ती यांचा हस्तक्षेप इतका वाढला. त्यांनी स्पष्टपणे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण शेवटी ही बँक जी आहे त्यातून
सामान्य शेतकरी असतील, इथले रहिवासी असतील, यांना बराचसा फायदा होणार आहे. मुळात या मतदारांनी अशा रीतीनं या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे की ही फक्त निवडणूक ही राजकारणापुरती राहू दे, पण ह्यातून आपल्याला काय मिळतं, आपण मतदार म्हणून आपल्याला तिथून काय घेता येईल याकडे देखील सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. विशेष करून जे उमेदवार आहेत किंवा जे या बँकेवर वर्षानुवर्ष त्यांनी पदं उपभोगलेली आहेत त्या दृष्टीने देखील कामं केली पाहिजेत. पण मी सुरुवातीला असं म्हटलं की निवडणूक ही बँकेची, जिल्हा बँकेची निवडणूक असली तरी एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीप्रमाणे का असते, त्याचं कारण म्हणजे अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, आमदार, विद्यमान खासदार सगळ्याच लोकांनी या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे. आणि त्यामुळे निवडणूक जी आहे, ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जी आहे एकदम हॉट निवडणूक झालेली आहे. आणि ह्याकरता प्रचाराकरता प्रत्येक ठिकाणी जे उमेदवार आहेत ते फिरताना देखील दिसत आहेत. त्या 27 तारखेला नेमकं हे 4,500 मतदार जे आहेत ते कोणाच्या पाड्यात मत टाकतील आणि नेमकं तिथं राजकीय लोकांना जिंकून देतील का बँकेचं हित साधनांना जिंकून देतील हे देखील 27 तारखेला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, भिवंडी.